सारसबागेच्या समोर एक माणूस बसायचा. लोकांना वाटायचं तो भिकारी असेल. कोण होता हा माणूस? तो होता प्रफुल्ल माधव चिपळूणकर, IIT दिल्लीचा इंजिनिअरिंग पासआउट. ही गोष्ट आहे त्या माणसाची आणि तात्यारावांची. तात्याराव म्हणजे विनायक दामोदर सावरकर. मला सावरकरांची पहिली ओळख घडली ती एका संगीत कार्यक्रमातून. पंडित हृदयनाथ मंगेशकर सांगत होते तात्यारावांबद्दल अनेक आठवणी. पहिल्यांदा असं जाणवलं की सावरकर हे इतिहासातलं फक्त एक नाव नाही, तर ती एक ज्वाला आहे. मी पुण्यातले सावरकर शोधायला सुरुवात केली. फर्ग्युसन कॉलेज, त्यांची ती खोली जी आजही तशीच जपून ठेवली आहे, ती जागा जिथे विदेशी कपड्यांची होळी झाली, आणि हो, सारसबाग. आणि तिथेच गेटजवळ एक म्हातारा माणूस बसलेला दिसायचा. आपणही पाहायचो, दुर्लक्ष करून पुढे जायचो. पण एक गोष्ट लक्षात यायची की हा म्हातारा इंग्रजी न्यूजपेपर वाचतो. कोणी काही खायला दिलं तर एक घास खातो, बाकीचे कुत्र्यांना टाकतो, आणि तो सतत बघत असायचा तात्यारावांच्या पुतळ्याकडे. 2007चा साल. अचानक चॅनलवरती एक बातमी आली. सारसबागेजवळ बसणारा तो माणूस अजून दुसरा कोणी नव्हता, तर ते होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू. नाव होतं प्रफुल्ल माधव चिपळूणकर. आम्ही हादरलो. लोक बोलू लागले काहीतरी व्यसन असेल, पण सत्य काहीतरी वेगळं होतं. प्रफुल्ल IIT दिल्लीचा केमिकल इंजिनियर होता. त्याचा बिझनेस उभा केलेला, संसार उभा केलेला, एक संपूर्ण आयुष्य असलेलं. पण एका अपघातात मुलं, बायको, एका क्षणात सगळं नाहीसं झालं. प्रफुल्ल ते सगळं सोडून पुण्यात परत आले. एका गोदामात मजुरी केली. जेव्हा जड काम उचलणं जमेना, तेव्हा शेवटी सारसबागेच्या दाराशी येऊन बसला. का? इथेच का येऊन बसला? कारण इथून त्याला दिसायचेत तात्याराव, त्याचे आजोबा, ज्या माणसाने काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांचा नातू पुण्यातल्या एका पुतळ्यासमोर एकटा बसलेला होता. घर नव्हतं, माणसं नव्हती, फक्त होते तात्याराव. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही जयंती. त्या जयंतीनिमित्त तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. सावरकरांना जयंतीनिमित्त विनम्र